समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडलेत। राज्यभरामध्ये वारीचं भक्तिमय वातावरण असताना अबू आझमींनी वारीवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय। नमाज पठणामुळे रस्त्यावर होणारी गर्दी आणि वारीची गर्दी याची तुलना करताना अबू आझमींनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। आझमींच्या या विधानावर सगळ्या स्तरातून जोरदार टीका केली जाते। पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। राहुल फडणवीस साहब, मैंने कौन सी गलत बात किया? मैंने यही कहा कि मैं जब गणपति होगी, कोई आपकी पूजा होगी तो मैं वहाँ पर शरबत पिलाने को तैयार हूँ। ये तो कोई तो गलत बात तो है नहीं, तो हम भाइयों के साथ। मगर हमारी मस्जिदों में जब मंदिर भर जाती है ना, तो हमारे हिंदू भाई बाहर भी खड़े होकर पूजा करते हैं। हमारी मस्जिद भर जाए ना, तो ज़रा आपके लोगों से कहिए, जो लोग कहते हैं कि बाहर नहीं पढ़ने देंगे, उधमबाजी करते हैं, कहते हैं कि पासवर्ड कैंसिल कर देंगे, लाइसेंस कैंसिल कर देंगे, वे हमको जीने का हक दीजिए ना। तर वारीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अबू आझमी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केलाय। सर्व धर्म, जात, पंथ विसरून भाविक या वारीमध्ये सहभागी होत असतात। यामध्ये अनेक मुस्लिम धर्मीय सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात। यांच्यासारखे कुठेही रस्त्यावर ट्रॅफिक बंद करून ती वारी नसते। शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने ही वारी सुरू असते। त्यामुळे जे काय बोलताय ते डोकं ठिकाणावर ठेवून बोला। वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव जपणारा संप्रदाय आहे। अबू आझमीला कदाचित त्याबद्दल अक्कल नसेल, तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा एकदा अभ्यास करावा। वारकरी शिस्तीत वागणार आहे, वारकरी सरकारला सहकार्य करणार आहे, मात्र जाणीवपूर्वक वारीच्या तोंडावर अशा प्रकारचं विषारी वक्तव्य करणं हे निंदनीय आहे। मी वारकरी बांधवांना विनंती करतो, अबू असीम आझमी ज्यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या जाळात कृपा करून फसू नका। काहीतरी मोठी दंगल या निमित्तानं घडवू आणि घडवण्याचा त्यांचा घाट असू शकतो, त्यामुळे अबू आझमी सारख्या लोकांपासून आपण सावध राहा। तर अबू आझमींच्या या विधानावरती वारकऱ्यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। वारकऱ्यांनी देखील विरोध दर्शवलाय। पाहूया। ते जे टीका करतात त्यांच्याकडे ज्ञानाचा विचारही नाही, काय अज्ञान म्हणून ते टीका करत असतात। त्यांना ज्या वेळेला या वाटेवरचं ज्ञान, या वाटेवरचं आनंद, प्रेम कळेल